नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे अयोध्यामध्ये. नमस्कार मंडळी, मी विशाल माने आपलं स्वागत करतो अयोध्यामधून. तर मंडळी 3 दिवसाचा प्रवास आज कुठे अयोध्या धाम जंक्शनला संपलेला आहे आणि 20 तारखेला घरातून निघलो होतो. आजची तारीख आहे 23 ला मी अयोध्यामध्ये पोहोचलोय. कसा पोहोचलो मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगेल. कुठे होतो, कसा काय प्रवास करत आलो, अतिशय छान वाटतं. पहिल्यांदा प्रभू श्रीराम यांच्या नगरीमध्ये मी पाऊल ठेवलंय आणि अतिशय भारी वाटतंय. जय श्रीराम. तर मंडळी, हे आहे तुमच्या समोर अयोध्या धाम जंक्शन. पण मंडळी, आपल्याला अयोध्यामध्ये पोहोचण्यासाठी ज्या आपल्या मुंबईवरून महाराष्ट्रामधून ज्या ट्रेन निघतात त्या डायरेक्टली अजून अयोध्या धाम जंक्शनला येत नाहीयेत. त्या सर्वात आधी जातात अयोध्या कॅन्टला, ज्याचं पूर्वी नाव होतं फरीदाबाद. तर आपल्याला तिथून इकडचं 13 किलोमीटरचं अंतर जे तुम्हाला बस किंवा ऑटो किंवा ई रिक्षाने पूर्ण करत आपल्याला अयोध्या धाम जंक्शनला यायचं आहे. दुसरा इकडे येण्याचा पर्याय आहे फ्लाईट. मुंबईवरून फ्लाईट चालू झालेत अयोध्यासाठी, आपण येऊ शकता. आणि एक बाय रोड. तर सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय जो आहे तो आहे ट्रेन. आणि हे जे तुमच्या समोर आहे हे आहे अयोध्या धाम जंक्शन. येणाऱ्या काळात इकडून ट्रेन सेवा चालू होणार आहे. नुकतंच ह्याचं देखील नाव अयोध्या जंक्शन होतं, आता अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलेलं आहे. स्टेशनवरती आहोत आणि खरं सांगतो मला शब्द नाही आहेत. आयुष्यामध्ये पहिल्यांदा संधी भेटली अयोध्यामध्ये येण्याची आणि एवढे छान दिवशी मला संधी भेटली, त्यासाठी मला खूप अतिशय छान वाटतं. इथं आणि बंदोबस्त खूप आहे इकडे. समोर जेवढे साडे पोलीस उभे आहेत आणि हा पूर्ण अयोध्याचा परिसर आहे. रेल्वे स्टेशनचा रात्रीचे 1 ते 1:30 वाजत आलेत आणि आम्ही आता जस्ट पोहोचलो. तर हे आहे अयोध्याचं रेल्वे स्टेशन. आणि सांगायचं झालं तर मी 20 तारखेला कल्याण स्टेशनवरतून बसलो होतो आणि माझं 21 तारखेलाच मी इकडे आलो. पण अयोध्यामध्ये 21 आणि 22 तारखेला एंट्री नव्हती. त्या कारणामुळे आम्ही वाराणसीमध्ये गेलतो. तिकडे विश्वकाशीनाथ बाबांचे दर्शन घेऊन मग आम्ही अयोध्याला आलो. आणि आता आपण रूम बघूया. रात्रीचा उशीर भरपूर झाला. आता सध्याचे रेट आहेत आणि आपल्याला कितीमध्ये रूम भेटतं ते शोधतो आणि तुम्हाला डायरेक्टली सकाळी भेटतो. जय श्रीराम मंडळी. तर मंडळी, रात्रीचा प्रवास, रात्री 1 वाजता रूम भेटला नव्हता आम्हाला. तर कसे तरी बार्गेनिंग करून मी 200 रुपये पर पर्सन इथे राहिलो एक गेस्ट हाऊसमध्ये. हे असे बेड दिले गेले आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण अयोध्यासाठी निघत आहोत. प्रभू श्रीरामाचे दर्शन होते. 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण होते. स्वतःच्या डोळ्याने मी ते मंदिर पाहणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे. इकडचे सर्व इन्फॉर्मेशन देईल. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसह तुम्ही जर आला तर तुम्ही अयोध्या कसं फिरू शकता. सरयू नदीपासून इकडचं लता मंगेशकर चौकपासून सर्व काही तुमच्यासाठी आहे. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. तर मंडळी, हे ते स्थान आहे जिथे मी थांबलो होतो, जे तुम्हाला दाखवलं. आणि ही त्याची टेरेस आहे. टेरेसवरतून सगळे धुके होते, ऊन घ्यायचं नाव नव्हतं, थंडीचं प्रमाण भरपूर होतं आणि जागोजागी वानरसेना दिसत होती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये. तर मंडळी, मी आता निघतोय मंदिराकडे दर्शनासाठी आणि दर्शन घेऊन तिकडच्या पुढच्या माहिती तुम्हाला देणार आहे. ह्याच्या आतमध्ये मी राहत होतो बेड टाईप आणि 200 रुपये पर पर्सन घेतले होते. आणि स्टेशनच्या बाजूलाच हे आहे आणि त्याच्या बाजूला जय महाराष्ट्र करून धर्मशाळा चालू होणार आहे लवकरात लवकर. नमस्कार मंडळी, आम्ही निघालो अयोध्याच्या गल्लींमध्ये, अयोध्याच्या धाममध्ये, अयोध्याच्या रस्त्यांमध्ये आम्ही चाललो आहे. आणि आम्ही आता चाललो आहे सरयू नदीला. तिकडे जाऊन ते स्पर्श करूया. पुण्य जल असं स्वतःला स्पर्श करून घेऊया. थोड्याच वेळामध्ये आपण मंदिराकडे पण जाणार आहोत. तर मी तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन देतो. सरयू नदीकडे जाऊन इकडे पूर्ण धुकेत दुपार 11 वाजलेत. तर तिकडे तर ऊन घ्यायचं नाव नाही आहे. आणि मी मस्त सजून टाटा माटामध्ये मस्त चाललो आहे अयोध्यामध्ये. आणि इकडे येण्याचा सर्व मार्ग कसा आहे तो सगळा तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येईल. भेटूया सरयू नदीवरती. जय श्रीराम, जय जय श्रीराम. तर मंडळी, मंदिराकडे जात असतानाच वाटेमध्ये लागणारे अतिशय सुंदर असे मंदिर आहेत, त्यांचे देखील दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ शकता. आणि वाटेमध्ये एक हनुमान गुफा करून एक तुम्हाला मंदिर लागेल हनुमान देवाचं, त्याचे देखील दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. अतिशय छान मंदिर होतं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी आतमधले व्हिडिओ फोटो काढले नाही. आता मी तुम्हाला भेटतो या प्रवासात पुढे.
तर अजून इकडं काम भरपूर चालू आहे. अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलं गेलं आहे आणि रोडाच्या बाजूला चालण्यासाठी अतिशय 7 ते 9 फुटाचा असा एक मार्ग बनवला गेला आहे आणि भिंतीवरती असे तुम्हाला रामायणमधले काही डिझाईन दिसले जातील येणाऱ्या काळामध्ये. त्याचं काम चालू आहे आणि आम्ही थेट सूर्यास्तमचा जो रोड पकडून आम्ही जात होतो मंदिराकडे आणि त्याच वाटेमध्ये तर वाटप अन्नदान खूप होत होतं. आम्ही त्याचा प्रसादाचा आनंद घेतला आणि जागोजागी इकडे फोटो काढण्यासाठी पण सुविधा आपल्याला दिली होती. हे जे तुम्ही पाहत आहात मंडळी, हे आहे सूर्यास्तम. हे जेव्हा रात्रीचं जेव्हा ह्याला चालू केलं जातं अतिशय भारी दिसतं. वरती सूर्य दिसतो आणि त्याच्या खालती लाईटिंग दिसते. तर तुम्हाला हे सूर्यस्तंभ जे बनवले आहेत ते कसे आहेत ते थोडं मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याआधी थोडक्यात ही सरयू नदी बघा आणि त्याच्याच बाजूला असलेला पण हा सूर्यस्तंभ आहे. हे जर मी तुम्हाला दाखवतो, हे सूर्यस्तंभ बनवलेलं आहे फायबर बॉडीचं हे बनवलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये ते स्टेबल कसं म्हणजे लावलं कसं गेलं आहे ते देखील आपल्याला दाखवतो. तर आपल्याला इकडे जागोजागी सेल्फी पॉईंट बनवले गेले आहे. श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमान देवांचे एक बॅनर टाईप फोटो लावण्यात आले आहे. अतिशय छान आकृती आहे. तिकडे आपण फोटोज व्हिडिओ घेऊ शकता. आणि आता मी पोचलो आहे लता मंगेशकर चौक. जे तुम्ही ही गर्दी पाहत आहात ही लता मंगेशकर चौकमध्ये अतिशय छान हे चौक बनवलं गेलं आहे आणि त्याच्यासमोर असलेलं मोठं एक हनुमान देवांची मूर्ती आहे. हे दर्शन घेऊन आपण निघूया पुढे. नमस्कार मंडळी, मी आता सध्या आहे लता मंगेशकर चौक. इकडे प्रभू राम श्री यांच्या जन्मभूमी अयोध्यामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता लता मंगेशकर चौक आहे. लता मंगेशकर चौक पूर्वी जरा दुसरा होता, आता लक्षात नाहीये माझ्या. आता सध्या हा लता मंगेशकर चौक आहे आणि गजबजलेली अयोध्या 1 वाजत आला, अजून ऊन नाही निघालं, एवढी थंडी इकडे. जय सियाराम. तर मंडळी ही आहे ती मूर्ती जी लता मंगेशकर चौक अगदीच त्याच्या समोर असलेली हनुमान देवांची खांद्यावरती श्री प्रभुराम आहेत. ही मूर्ती आवर्जून नक्की आठवणीने बघा. अतिशय छान मूर्ती आहे आणि त्याच्या समोर असलेला एक सरयू नदीचा नवीन घाट बनवण्यात आला आहे. जुना घाट तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, तर मी म्हटलं की आपल्याला नवीन घाट देखील दाखवतो. तर मी निघाले सरयू घाटकडे, सरयू नदीकडे. तिकडे जाऊन तिकडचे दर्शन घेऊया. तिकडचं मी आंघोळ तर नाही करणार आहे, मी आंघोळ केलेली आहे. तर तिकडचं जल स्पर्श करून पायातेन पडून मग आपण निघणार आहोत. तर आपण हनुमानगडी इथूनच आपल्याला पुन्हा मागे जायचं आहे आणि त्याच्याच समोरून रस्ता आहे श्री प्रभुराम मंदिराकडे जाण्यासाठी. 2 किलोमीटरचा अंतर आहे. त्याच्याच पहिले 1.5 किलोमीटर पहिलेच आपल्याला हनुमानगडी लागते, जिकडं हनुमान देव विराजमान आहेत. त्यांचे दर्शन घेऊनच मग आपल्याला मंदिराकडे जावं लागतं. तर ही आहे सरयू नदीचा नवीन घाट. तर इकडे येऊन तुम्ही स्नानतेन करू शकता. आणि मी जात असताना इकडे कोणता तरी मोर्चा चालू होता, तो माहिती नाही कसला होता, मी विचारलं नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात होते. अर्धे जण इकडे होते आणि अर्धे जण पुढे गेले होते. तर त्यांना पण पाहून आपण निघालो सरयू नदीकडे आणि मी तुम्हाला जवळून दाखवतो. तिकडे तुम्ही आंघोळ करू शकता, तिकडे पूजा करू शकता, तिकडे बेलपत्र, फुल, दुर्वा, दिवा आपण वाहू शकता. चला तर मग. नमस्कार मंडळी, हे जे माझ्या मागे पाहते ही सरयू नदी. इकडे आपण स्नान करून त्याच्यानंतर मग हनुमान गडीकडे आपण जाऊन दर्शन घेऊ. मग प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतो. आहे इकडे आपल्याला बोट राईड सुद्धा आहे, आपण बोट राईड सुद्धा करू शकतो. आणि असा प्रसंग आहे सरयू नदीचा. पूर्ण गर्दीने भरलेली अयोध्या, शब्द नाहीये अयोध्या. माझा मित्र मयूर, सपोर्ट सिस्टम. चला तर मग माझं दर्शन झालं. आता मी निघत आहे पुढे आणि सर्वात आधी तुम्हाला दाखवतो मी हे जे समोर दिसत आहे टॉयलेट आहेत. भक्तांची उत्तम सोय केली गेली आहे. प्लस इथे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ह्याच्या खाली एक सिलेंडर आहे. तुम्हाला जर थंडी वाटत असेल तर इकडून तुम्ही हाततेन पण शेकोटी करू शकता, त्याची पण खूप चांगली सुविधा केली आहे. तर मी निघालो आता मंदिराच्या दिशेकडे. पण त्याच्या जर तुम्हाला एअरपोर्टला जायचं असेल तर तुम्हाला इथून एअरपोर्ट आहे 15 किलोमीटरच्या अंतरावर, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट अयोध्या. तर मंडळी मी आता सरयू नदीच्या इथून बाहेर आलेलो आहे. ॲक्च्युली दुसरं पण आहे, पण जो लता मंगेशकर चौक जो समोरून जातो तो इकडे एक जातो आतमध्ये सरयू नदीला. हा ठरला लता मंगेशकर चौक आणि अगदी ह्याच्याच समोर आपल्याला आतमध्ये आता हनुमानगडी व प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थान मंदिर, राम मंदिर पाहायला भेटणार आहे.
आणि की त्याच्या समोर इकडून सरयू नदी, जिथं मी आता पायात पडून आलेलो आहे आणि येताना हा मार्ग इथून आलो होतो. चला तर मग घेऊया श्री प्रभू नामांचं नाम आणि जाऊया अयोध्यामध्ये. जय श्रीराम. तर मंडळी फायनली आपण आता आतमध्ये जात आहोत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हनुमानगडी सगळं ह्या मार्गाला आहे. आणि येताना मी तिकडून समोरून आलो होतो. लवकरात आपल्याला प्रभू श्रीरामाचे दर्शन होतील. जय श्रीराम. जसं तुम्ही आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर इकडे समोर जानकी महल, इकडे समोर लिहिले गेले जानकी महल. आतमध्ये तुम्ही जानकी महलसाठी जाऊ शकता आणि तिथून सरळ आपला पुढे रस्ता श्री प्रभू रामाकडे. जय श्रीराम. तर आपल्याला वाटेमध्ये टॉयलेट देखील फ्रेश होण्यासाठी सुविधा दिली गेली आहे आणि त्याच्याच पुढे हा तुलसी उद्यान गार्डन आहे. आतमध्ये फोटो घेऊ शकता आणि अतिशय छान बसण्यासाठी चेअर बनवले. तिकडे प्रभू रामांचे पण चित्र लावण्यात आले आणि सूर्य इथे पण तुम्ही फोटोज व्हिडिओज हवं तेवढं घेऊ शकता. अतिशय छान. आणि आता आपण जाणार आहोत हनुमानगडीकडे. आणि हा आहे हनुमानगडीचा दरवाजा. इथून प्रवेश आता चालू होईल आपले आतमध्ये जाण्यासाठी. घेऊया मारुती देवाचे दर्शन आणि जाऊया पुढे. जय बजरंग बली. जय श्रीराम. असा गजर करत फुल हार तुम्ही घेऊ शकता. इथूनच आपण पाया पडूया आणि आपण पुढे जाऊया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हनुमानगडी चाललो आहे आपण आता दर्शनासाठी. तर मंडळी आपण येऊन पोचलो आहोत सर्वात प्रथम मंदिर हनुमानगडी. इकडे हनुमान देव विराजमान आहेत. आपलं हे दर्शन घेतल्यानंतरच आपण अयोध्याला जाऊ शकतो, तेव्हाच आपलं दर्शन पूर्ण होतं. चला तर मंडळी ह्या प्रवासाचा ह्या मंदिराचा पूर्ण आनंद घेऊ. व्हिडिओ पूर्ण बघा. मंदिराचे पूर्ण दर्शन मी आपल्यासाठी दिले आहेत आणि आपण देखील लवकरात लवकर दर्शनासाठी यावं. जय श्रीराम.
जय श्रीराम, जय श्रीराम। अरे एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम। तर मंडळी, आपले दर्शन झाले आहेत हनुमान गडीचे, हनुमान देवाचे, आणि मी आशा व्यक्त करतो व्हिडिओच्या माध्यमातून आपले देखील दर्शन पुरेपूर झाले असतील. तर मंडळी, हे होतं हनुमान गडीचं मंदिर. इकडे हनुमान देव विराजमान आहेत. इकडे समोर भजन कीर्तन चालू होतं. प्रत्येक भिंतीवरती हनुमान चालीसा, हनुमान मंत्र लिहिलं गेला आहे, जे तुम्ही पाहतच राहाल. तर मंडळी, चला आता इथून निघतो आपण पुढे. आणि थोडं मंदिराच्या बाहेर निघला तेव्हा इथं थोडे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. मंदिर बनवणार आहे, पूजापाठसाठी बसण्यासाठी इकडे जागा बनवणार आहेत. तर मंडळी, आपण सर्वात पहिलं होतं जानकी महल, मग झाला तर हनुमान गडी. आता आपण वाटेमध्ये इथूनच थोडं पुढे गेल्याच्या नंतर दशरथ महल व कनक भवन हे दोघे मंदिर आहे, ते तुम्हाला वाटेमध्ये मी दाखवणार आहे. चला तर मंडळी, निघूया पुढे प्रवासामध्ये. मंदिराचे दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला प्रसाद घेण्यासाठी तर खूप सारे शॉप आहेत, पण हा अनुपम भोगमध्ये जे लाडू बनवले गेले होते पूर्ण प्युअर तुपातले लाडू होते. त्यांच्याकडे मलाईचे पण लाडू होते आणि माव्याचे पण लाडू होते. 450 पासून यांचे स्टार्टिंग रेंज होते. अतिशय छान हे हा प्रसाद होता. तर मंडळी, दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं राजा श्री दशरथ महल. हे महल श्री प्रभुराम यांचे पिताश्री त्यांचा महल आहे. आतमध्ये थोडं काम चालू होतं म्हणून मी गेलो नाही. आपण आतमध्ये आलात तर आतमध्ये खूप छान आहे पूजापाठ आपण बघू शकता. मंदिर अतिशय भारी आहे आतमध्ये पण. आणि त्याच्यात थोडं पुढे आलं तर आपण काही पावलं चालून तर हे कनक भवन आहे. कनक भवनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल इथे श्री प्रभुराम व माता सीता हे इथे राहत होते. हे त्यांचं निवासस्थान आहे. आणि अतिशय असं वाटत होतं की हे महल पाहून की आत्ताच बांधण्यात आलेलं आहे, एवढं सुंदर हे महल आहे. थोडं आपण इकडे आरती देखील होते सकाळी व संध्याकाळी, हे त्याचं तुम्हाला मी टाईम टेबल दिला गेला आहे. आणि आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये, म्हणजे कनक भवनच्या आतमध्ये. आतमध्ये देखील मूर्ती आहे, प्रभुराम माता सीता यांची मूर्ती आहे. त्यांचं देखील तुम्ही आशीर्वाद त्यांनी घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक हवनकुंड दिसतं. इथे हवनकुंड, इथे हवन केलं जातं आणि ही ती मूर्ती. आणि इथं आपण काही वेळ काढू शकता. चला, जय श्रीराम. दर्शन घेऊन आता निघालोय मंदिराकडे. आणि मंदिराचा अगदीच पहिली पायरी मंदिराची दिसली आहे. अतिशय खुश आणि आनंदाचं वातावरण आहे. आणि चेकिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला दाखवतो, पहा तुम्ही क्षेत्र. आणि हा चेकिंग. आणि हे आपलं मंदिर. बोलो जय श्रीराम. आपल्याला आज जायचंय. आता इकडं तर आपल्याला आज जायचंय, मंदिराची लाईन लावायची आहे आणि आपलं आतमध्ये दर्शन होणार आहे. तर मंडळी बघा, ही अशी चेकिंग कसली फायरिंग गाडी खतरनाक वाली. आणि एकदम मंदिराचा पहिला अतिशय सुख आणि समृद्धीचं वातावरण. बोला जय श्रीराम. तर मंडळी, ही आहे राम मंदिरला जाण्यासाठी पहिली पायरी. अजून मंदिराचं काम खूप बाकी आहे, काम चालू आहे. आणि इथून आपल्याला एंट्री दिली जाते. तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता, एक साईडला मिलिटरी, एक साईडला पोलीस. एवढी इकडं बोलतात ना सुरक्षा करून ठेवलेली होती. ज्या दिवशी म्हणजे 23 तारखेला मी इकडे होतो, 23 तारखेचे दृश्य आहे. त्याच्यानंतर पण इकडे तेवढेच मोठ्या प्रमाणामध्ये इथं संरक्षण केलं जात आहे. आणि इकडं खूप मीडियावाले जे मोठे मोठे चॅनल होते ते देखील मला पाहायला भेटले. त्यांच्याशी मी भेटलो, बोललो. आणि हे आपल्याला मार्ग आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर मंडळी, चला, तो ज्या क्षणाची वाट पाहत होतो आम्ही ती पिढी आहोत की जे मंदिर स्वतःच्या आपल्या डोळ्याने पाहणार आहोत. मी आतुर झालो ते मंदिर पाहण्यासाठी. बट मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. मोबाईल आपल्याला अगोदरच ठेवा लागणार आहेत. ते एक आहे, ते पण एक सिक्युरिटीसाठी केलं गेलं आहे. कारण आम्ही इथं असतानाच एक कॉल आला होता अयोध्यामध्ये
की मग राम मंदिर आम्ही उडवून टाकू, त्याच्यामुळे इकडचे बंदोबस्त खूप प्रमाणामध्ये वाढवले गेले होते. त्याच्यासाठी सिक्युरिटी आणि पर्पलसाठी हे सगळं करण्यात आलं आहे. मंदिराचे एक दिवसा पहिले उद्घाटनच्या दिवशी मोबाईल अलाउड होते, त्याच्यानंतर मोबाईल अलाउड बंद केले आहेत. जर तुम्हाला मंदिरामध्ये जर राम भगवानची आरती घ्यायची आहे, तिकडे काउंटर आहेत. एक सकाळी होती 6:30ला आणि एक संध्याकाळी होती 7:30ला. जर तुम्हाला ऑनलाईन काढायचं आहे तर तुम्ही अयोध्याच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. जर तुम्ही वयस्कर असाल किंवा कोणाला काही त्रास असेल तर त्यांच्यासाठी निशुल्क म्हणजे फ्रीमध्ये इकडचं चेअर सुविधा पण दिली गेली आहे व इथं आरतीसाठी पास तुम्हाला भेटेल. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण जाऊया पुढे आणि आता बघूया पुढे काय होणार आहे. खूप एक्सायटेड मी, खूप म्हणजे खूप. चला मंडळी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. तर हे काय मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा. तर मंडळी आपण पाहतो, आपण मंदिराच्या आतमध्ये फिरलेलो आहे आणि पहिली पायरीमध्ये जेवढी चेकिंग आहे तुम्ही विचार करू शकता आतमध्ये किती चेकिंग असेल. जय श्रीराम. मंदिर पाहण्यासाठी खूप मी उत्साहित आहे, खूप पहिल्यांदा माझा अयोध्येमध्ये येणं झाला आणि एवढा छान पद्धतीने थांबू शकत नाही तुम्हाला. जय श्रीराम, जय श्रीराम. तर मंडळी, आपला प्रवास इथपर्यंतच होता. हे जे माझ्या समोर बघता हे लॉकर आहेत. इकडे टोटल 15 लॉकर आहेत, समोरून आणि मागून. तुम्हाला जेव्हा लॉकर आपले सर्व वस्तू समोरून ठेवण्यात येतील आणि जेव्हा तुम्ही दर्शन करून याल तेव्हा बॅक गेटनी तिथेच तुम्हाला त्याची चावी दिली जाईल. तुम्हाला तिथे ती दाखवून, टोकन नंबर दाखवून ते रिटर्न घेतील. तर ही वाट आहे मंदिराला जायला आणि हे आहे ते लॉकर. हे इन आहे आणि आउट मागं आहे. तर मला तर काय आतमधले व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण मोबाईल अलाउड नव्हता. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओज मी दाखवेल दुसरे आतमधले मंदिर कसं आहे. तर इथपर्यंतचा प्रवास होता. व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय श्रीराम.